आणि नंतर एक मोठी बातमी हाती येते। अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालेला आहे। स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचं समजतंय। गोविंदावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। अभिनेता गोविंदाकडून स्वतःच्याच लायसन्स गन मधून मिसफायर झालेला आहे आणि जी सूत्रांनी माहिती मिळाली त्यानुसार गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घ्या। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, काय प्रकार घडलाय? सकाळी ते पहाटे कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते आणि जात असताना गाडीत बसताना आहे का कसं झालं माहित नाही, पण ते जेव्हा घरातून बाहेर पडत होते त्यावेळेला त्यांच्या लायसन्स रिव्हॉल्वरनं मिसफायर झालेला आहे आणि त्यांच्या पायाला गोळी लागली आहे असं कळतंय। आणि त्यांना कोणत्याही असं डेंजर सिच्युएशन किंवा त्यांच्या प्रकृतीला असं काही धोका नाही, पण पायाला गोळी लागल्यामुळे शस्त्रक्रिया केली जाणार आहे। त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जाणार आहे। क्रिटी केअर हॉस्पिटल म्हणून अंधेरी या भागामध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल परिसरामध्ये त्यांना नेण्यात आलं। सकाळी त्यांना ऍडमिट केलं गेलं, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या सगळ्याबाबत त्यांच्या टीमकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? काय नेमकी माहिती मिळते, काय कळू शकलंय? मिसफायर झालेलं आहे असं कळतंय। मला वाटतं ती गन लॉक नसेल, ती अनलॉक झाली असावी आणि बसताना किंवा चालत असताना ती गन मिसफायर झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। आता पुढील तपशील पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर येईल, त्यांच्याकडनं जे स्टेटमेंट येईल त्यामध्ये समोर येईल। पण सकाळी 4:45च्या सुमारास ही घटना घडली असं कळतंय। पायाला गोळी लागलेली आहे, मिसफायर झालेलं आहे आणि प्रकृती काही चिंताजनक नाही आहे, ते सुखरूप आहेत किंवा त्या घटनेमुळे त्यांना कोणताही धोका नाही आहे, पण उपचार घेत आहेत ते। शस्त्रक्रिया होणार आहे आणि परिवाराचे सदस्य देखील तिथे आहेत, पोलिसही जबाब घेत आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील चौकशी सुरू आहे। गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे